16 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटलच्या मागील परिसरात व पानाच्या पाटाजवळ पोलिसांनी सापळा रचला। यावेळी नाझीम अनवर पठाण वय वर्ष 25 व मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल वय वर्ष 28 दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान नझीम पठाण याच्याकडून एक गावठी पिस्तूल व मोबाईल तर मोहम्मद पटेल याच्याकडून 2 जिवंत काडतूस, धारधार चॉपर व मोबाईल जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे शस्त्र शाहरुख पटेल राहणार संजय नगर श्रीरामपूर याच्याकडून घेतल्याची माहिती दिली। तो सध्या फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही शस्त्रे आरोपींकडे कशी आली, त्यांचा वापर कुठे व कोणत्या उद्देशाने होणार आहे याचाही सखोल तपास पोलीस करत आहेत। याबाबत अधिक माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघेही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे काडतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघेही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघेही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघेही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघेही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल, संजय नगर वार्ड नंबर 1 असे आहेत। यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे। माझं गाव वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर।